इयत्ता 7वी विषय गणित माध्यम मराठी पाठ क्रमांक 6 घातांक. या पाठामध्ये आपण घातांकाच्या स्वरूपातील काही उदाहरणे कशा स्वरूपाची असतात ती कशी सोडवायची आहेत या बाबींचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. सर्वांनी लक्षपूर्वक समजून घ्यायचे आहे. कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय. हे आपल्याला लिहून घ्यायचं आहे. आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. हा एक महत्त्वाचा नियम आहे. कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन होय. हा देखील एक महत्त्वाचा नियम आहे व तो देखील आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. पहा, कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन होय. या संदर्भातली काही उदाहरणे पुढे येणार आहेत. आपण ते काळजीपूर्वक व लक्षपूर्वक समजून घ्यायचे आहेत. योग्य पडल्यास आपण वहीमध्ये देखील नोंद करून घ्यायची आहेत. लिहून घ्या. पाया शून्येतर परिमेय संख्या व धनघातांक असलेल्या धनसंख्यांचा भागाकार. मुलांनो, जर ए ही परिमेय संख्या असेल आणि ए असमान शून्य असेल आणि एम व एन या धनपूर्णांक संख्या असतील तर ए चा एम घात छेद ए चा एन घात बरोबर ए चा एम वजा एन घात असतो. कसं ते या उदाहरणातून पाहू. उदाहरणार्थ 3चा चौथा घात भागिले 3चा सहावा घात बरोबर किती. तर आता आपल्याला समान पाया असणाऱ्या 3 या संख्येचा प्रथम 4 वेळा गुणाकार करावा लागेल आणि या गुणाकाराला पुन्हा 3 या संख्येचा 6 वेळा गुणाकार करून भागावं लागेल. हा भागाकार केला असता उत्तर मिळालं 1/3चा दुसरा घात किंवा 1/3चा वर्ग. 3चा चौथा घात भागिले 3चा सहावा घात बरोबर 3चा चौथा घात छेद 3चा सहावा घात बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 छेद 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 1/3चा दुसरा घात म्हणून 3चा चौथा घात भागिले 3चा सहावा घात बरोबर 3चा 4 वजा सहावा घात बरोबर 3चा वजा दुसरा घात असतो. पाया वजा 1 असेल आणि घातांक पूर्ण संख्या असल्यास काय होतं ते पहा. मुलांनो, आपण यासाठी काही उदाहरणे पाहूयात. उदाहरण वजा 1चा सहावा घात. मुलांनो पहा, या उदाहरणात वजा 1चा सहावा घात दिलाय म्हणजे आपल्याला वजा 1 या संख्येचा 6 वेळा गुणाकार करावा लागेल. म्हणून वजा 1चा सहावा घात बरोबर वजा 1 गुणिले 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 वजा 1 केले. आता 2 वेळा वजा म्हणजे अधिक असते हे आपल्याला माहीत आहे. म्हणून यातील 2 वेळा वजा 1ची जोडी तयार करून गणित सोडवलं असता उत्तर मिळालं वजा 1 गुणिले 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 वजा 1 बरोबर 1 गुणिले 1 गुणिले 1 बरोबर 1 म्हणजे वजा 1चा सहावा घात बरोबर 1 आहे. उदाहरण 2 वजा 1चा सातवा घात. मुलांनो, याही उदाहरणात आपण वरील प्रमाणे वजा 1ला 7 वेळा गुणू आणि नंतर 2च्या जोड्या करून गणित सोडवू. म्हणून वजा 1चा सातवा घात बरोबर वजा 1 गुणिले 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 वजा 1
इथे शेवटी वजा 1 शिल्लक राहिलंय. बरोबर 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले वजा 1 बरोबर 1 गुणिले वजा 1 बरोबर वजा 1. मुलांनो, या दोनही उदाहरणातून आपल्याला असं समजलं की वजा 1 चा m घात असेल आणि यातील m ही विषम संख्या असेल, जसे 3, 7, 5, 9, तर उत्तर ऋण असतं. उदाहरणार्थ वजा 1 चा m घात बरोबर वजा 1. आणि जर m ही समसंख्या असेल, जसे 2, 4, 6, 8, तर उत्तर धन येतं. उदाहरणार्थ वजा 1 चा m घात बरोबर 1. सोपे रूप द्या. मुलांनो, वरील नियमांच्या आधारे आपण काही संख्यांना सोपे रूप देऊया. उदाहरण 1, p चा तिसरा घात भागिले p चा 13वा घात बरोबर p चा 3 वजा 13वा घात बरोबर p चा वजा 10वा घात आहे. कारण a चा m घात भागिले a चा n घात बरोबर a चा m वजा n घात असतो. उदाहरण 2, a चा 6वा घात भागिले a चा 4था घात बरोबर a चा 6 वजा 4था घात बरोबर a चा 2रा घात आहे. कारण a चा m घात भागिले a चा n घात बरोबर a चा m वजा n घात असतो. किंमत काढा. मुलांनो, आपण संख्यांना सोपे रूप दिले आहे. आता आपण संख्यांची किंमत काढू. उदाहरण 1, 7 चा 5वा घात भागिले 7 चा 3रा घात बरोबर 7 चा 5 वजा 3रा घात बरोबर 7 चा 2रा घात बरोबर 7 गुणिले 7 बरोबर 49. उदाहरण 2, वजा 5 चा 9वा घात भागिले वजा 5 चा 9वा घात बरोबर वजा 5 चा 9 वजा 9वा घात बरोबर वजा 5 चा 0वा घात बरोबर 1 असतो. पाया समान असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार. जर पाया समान असेल व घातांकित संख्यांचा गुणाकार करायचा असेल तर ते उदाहरणे कशा स्वरूपामध्ये सोडली आहेत हे आपण बघायचे आहे. आपण आपल्यासोबत वही ठेवायची आहे व तो चार्ट बघायचा आहे. बघा कशा पद्धतीने ही उदाहरणे सोडवलेली आहेत. पाया समान असेल व घातांकित संख्यांचा गुणाकार करायचा असेल तर कशा पद्धतीने ही उदाहरणे सोडवलेली आहेत हे आपण निरीक्षण करायचे आहे व आपण आपल्या वहीमध्ये नोंद करून घ्यायची आहेत. पाया समान दिलेला आहे. उदाहरण पहिले पहा. पाया 2 आहे व त्यांचा घातांक आपण पाहायचा आहे. 4 व 3 हा घातांक आहे. कशा पद्धतीने उदाहरणे सोडली आहेत, घातांकांची बेरीज होते, त्यांची मांडणी कशी केली आहे हे आपण पाहून घ्यायचं आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये पाया वजा 3 आहे व घातांक आपण पाहून घ्यायचं आहे. घातांक 2 व 3 आहे. उदाहरणे अचूक पाहून घ्यायची आहेत. दोन संख्यांच्या गुणाकाराचा व भागाकाराचा घात. मुलांनो, आतापर्यंत आपण समान पाया असलेल्या संख्यांचा घातांक पाहिला. आता आपण दोन संख्या असलेल्या संख्यांचा गुणाकाराचा व भागाकाराचा घात पाहू. यासाठी आपण हे उदाहरण सोडवू. उदाहरण 2 गुणिले 3 चा चौथा घात. पहा मुलांनो, इथे आपल्याला 2 गुणिले 3 या दोन्ही संख्यांचा चौथा घात काढायचा आहे. म्हणून प्रथम आपण 2 गुणिले 3 याचा 4 वेळा गुणाकार करू. म्हणून 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3. आता आपण कंस मोकळा करून या संख्यांचा गुणाकार करू.
म्हणजेच आपल्याला 2 या संख्येचा 4 वेळा आणि 3 या संख्येचा 4 वेळा गुणाकार करावा लागेल. म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 2चा चौथा घात गुणिले 3चा चौथा घात होतो. म्हणून 2 गुणिले 3चा चौथा घात बरोबर 2चा चौथा घात गुणिले 3चा चौथा घात आहे. उदाहरण दुसरं, 7/9चा पाचवा घात. पहा, या उदाहरणात 7/9चा पाचवा घात काढायचा आहे. म्हणून आपण कंस सोडून 7/9 या संख्येचा 5 वेळा गुणाकार करू. म्हणून 7/9 गुणिले 7/9 गुणिले 7/9 गुणिले 7/9 गुणिले 7/9 झाले. आता या सर्वांचा एकत्र गुणाकार करू. बरोबर 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7 छेद 9 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 9 बरोबर 7चा पाचवा घात छेद 9चा पाचवा घात. म्हणून 7/9चा पाचवा घात बरोबर 7चा पाचवा घात छेद 9चा पाचवा घात आहे. या दोन्ही उदाहरणातून आपल्याला असं समजलं की जर a व b या शून्येतर परिमेय संख्या असतील आणि m ही पूर्णांक संख्या असेल तर a गुणिले b चा m घात बरोबर a चा m घात गुणिले b चा m घात आहे. तसेच a छेद b चा m घात बरोबर a चा m घात छेद b चा m घात आहे. समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार. मुलांनो, समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार करताना घातांकांची बेरीज करावी हे आपण पाहिलं. आता आपण समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार कसा करायचा ते पाहू. उदाहरण 1, 6चा चौथा घात भागिले 6चा दुसरा घात बरोबर किती? या उदाहरणामध्ये 6चा चौथा घात दिलाय आणि या चौथ्या घाताला 6च्या वर्गाने भागायचंय. म्हणजेच आपल्याला 6चा चौथा घात छेद 6चा दुसरा घात करायचा आहे. म्हणून प्रथम आपल्याला 6चा 4 वेळा गुणाकार लिहावा लागेल आणि त्याला 6चा 2 वेळा गुणाकार करून भागावं लागेल. हा भागाकार केला असता उत्तर मिळेल 6 गुणिले 6 म्हणजेच 6चा वर्ग. म्हणून 6चा चौथा घात भागिले 6चा दुसरा घात बरोबर 6चा चौथा घात छेद 6चा दुसरा घात बरोबर 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6 छेद 6 गुणिले 6 बरोबर 6 गुणिले 6 बरोबर 6चा वर्ग. आता आपण आणखी एक उदाहरण पाहू. उदाहरण -5चा पाचवा घात भागिले -5चा दुसरा घात बरोबर किती? मुलांनो पहा, या उदाहरणात आपल्याला -5च्या पाचव्या घाताला -5च्या वर्गाने भागायचंय. म्हणून आपण प्रथम -5चा 5 वेळा गुणाकार करू आणि त्याला -5च्या दुसऱ्या घाताने भागू आणि हा भागाकार केला असता उत्तर मिळालं -5 गुणिले -5 गुणिले -5 बरोबर -5चा तिसरा घात. म्हणून -5चा पाचवा घात भागिले -5चा दुसरा घात बरोबर -5चा पाचवा घात छेद -5चा दुसरा घात बरोबर -5 गुणिले -5 गुणिले -5 गुणिले -5 गुणिले -5 छेद -5 गुणिले -5 बरोबर -5 गुणिले -5 गुणिले -5 बरोबर -5चा तिसरा घात आहे. मुलांनो, या दोनही उदाहरणातून आपल्याला असं समजलं की पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार करताना घातांकांची वजाबाकी होते. म्हणजे जर a ही शून्यतर परिमेय संख्या असेल आणि m व n हे धन पूर्णांक असतील आणि जर m हा n पेक्षा मोठा असेल तर a चा m घात छेद a चा n घात बरोबर a चा m वजा n घात आहे. पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढणे. मुलांनो, दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता
येणारा गुणाकार हा त्या संख्येचा वर्ग असतो. हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण सोडवू. उदाहरणार्थ 6 गुणिले 6 बरोबर 6चा वर्ग बरोबर 36 म्हणजे 6चा वर्ग 36 आहे. तसेच वजा 6 गुणिले वजा 6 बरोबर वजा 6चा वर्ग बरोबर 36. याचा अर्थ 6चा वर्ग 36 आणि वजा 6चा वर्गही 36च आहे. मुलांनो, हे लक्षात ठेवा की कोणत्याही संख्येचा वर्ग नेहमी धन असतो. दिलेल्या संख्येचे वर्गमूळ काढणे. आपण असंही म्हणू शकतो की 36चं वर्गमूळ 6 आहे. कसं ते पहा. 36 बरोबर 6 गुणिले 6 म्हणजे 6चा वर्ग आणि 6चा वर्ग 36 आहे म्हणून 36चे वर्गमूळ 6 आहे. वर्गमुळासाठी ही खूण वापरतात. 36चं वर्गमूळ 6 हे चिन्हात वर्गमुळात 36 असं दाखवलं जाईल. या ठिकाणी जर वजा वर्गमुळात 36 दिले असतील तर त्याचे वर्गमूळही ऋण असेल म्हणजेच वजा 6 असेल. ए ही धनसंख्या असेल तर तिची 2 वर्गमुळे असतात. त्यातील ऋण वर्गमूळ वजा वर्गमुळात ए आणि धन वर्गमूळ वर्गमुळात ए या चिन्हाने दर्शवतात. ऋण वर्गमुळात 16 याचं उत्तर ऋण 4च येतं, परंतु धन वर्गमुळात 16 याचं उत्तर ऋण 4 किंवा धन 4 येतं. मुलांनो, लहान संख्यांचं वर्गमूळ आपल्याला पटकन सांगता येतं, जसं की वर्गमुळात 25 बरोबर 5 किंवा वर्गमुळात 64 बरोबर 8. पण मोठ्या संख्यांचं वर्गमूळ काढताना आपण अवयव पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग एका उदाहरणातून हे समजून घेऊया. उदाहरण 1. 144चं वर्गमूळ काढा. हे वर्गमूळ आपण 2 पद्धतीने काढू शकतो, उभी पद्धत व आडवी पद्धत. आडवी पद्धत 144 बरोबर 2 गुणिले 72. या ठिकाणी 144चे अवयव पाडले बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 36. 72चे अवयव पाडले बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 18. 36चे अवयव पाडले बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 9. 18चे अवयव पाडले बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. 9चे अवयव पाडले. आता या सर्व अवयवातील समान जोड्या तयार करू. त्या आहेत 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. आता प्रत्येक जोडीतील एक अवयव घेऊन त्याचा गुणाकार करू. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 12 म्हणून वर्गमुळात 144 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 12 आहे म्हणून वर्गमुळात 144 बरोबर 12. मुलांनो, आता हेच गणित आपण उभ्या मांडणीने सोडवू. या ठिकाणी 144ला 2 ने भाग दिला, 72ला 2 ने भाग दिला, 36ला 2 ने भाग दिला, 18ला 2 ने भाग दिला, 9ला 3 ने भाग दिला, 3ला 1 ने भाग दिला. आता मिळालेल्या अवयवांमधील समान अवयवांच्या जोड्या तयार करू आणि त्या आहेत बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. आता प्रत्येक जोडीतील एक अवयव घेऊन त्यांचा गुणाकार करू. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 12 म्हणून वर्गमुळात 144 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 म्हणून वर्गमुळात 144 बरोबर 12. पाहिलंत मुलांनो, आपण दोन्ही पद्धतीने वर्गमूळ काढलं तरीही उत्तर तेच आलं. तर अशा पद्धतीने अवयव पाडून मोठ्या संख्यांचे वर्गमूळ काढू शकता.